गेले होते. सोबत दीपक केसरकर नावाचे दुसरे मंत्री होते. त्यानंतर तिसरे एक मंत्री त्यांच्यासोबत होते, त्यांचं नाव राधाकृष्ण विखे पाटील, जे इकडून तिकडे तिकडून इकडे अशा उड्या मारत असतात ते. असे सगळे मंत्री याचे भक्त. आणि तेव्हापासून हा माणूस खूपच मोठ्या प्रमाणावर चर्चेला यायला लागला, लोकांच्या नजरेमध्ये आला, लोकांचं लक्ष अधिक गेलं, अधिक मोठ्या प्रमाणावर त्याचे भक्त बनले. बेसिकली ही ऍक्शन का झाली? पोलिसांची SIT गठीत करण्यापासून तर सगळं प्रकरण काढण्यापर्यंत हे ऍक्शन का आलं? माझं स्वतःचं रिडिंग असं आहे आणि मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या जवळची जर काही माणसं यामध्ये इन्व्हॉल्व असतील, एखादा आमदार, एखादा मंत्री, तर ही ऍक्शन झाली असती का? मी ठामपणे सांगतो नसती झाली. कारण माझ्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत सांगण्यासारखी. ही ऍक्शन झाली त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं जाहीर अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही तुमचे ते बाबा समजले जातात, म्हणून कदाचित या पद्धतीची ऍक्शन होऊ शकलेली आहे. मित्रांनो, हा जो माणूस आहे, आता आपल्या विषयाकडे आपण येऊया. हा अशोक खरात सगळ्यात पहिले लोकांना भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं आपल्याकडे आकर्षित करतो. भविष्य सांगत असताना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करतो. त्यांच्या समस्यांपासून जर मुक्ती हवी असेल तर त्याकरता वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा केल्या पाहिजे असं त्यांना सांगतो. तर ह्या पूजा काय काय आहेत जेणेकरून त्यांच्या समस्या सुटतील आणि त्यांना व्यवसायापासून अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळेल ते आपण पाहूया. त्याची एक अतिशय सामान्य पूजा आहे. ही पूजा झाल्यानंतर तो त्यांना रत्न देतो. आणि पोलिसांनी आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर काय काढलं की चिंचोके जे असतात, चिंचीच्या ज्या बिया असतात, आपण चिंच खाल्ल्यानंतर जे टाकून देतो, त्या चिंचोक्यांना पॉलिश करून हा रत्न म्हणून 10,000पासून लाखांपर्यंत विकतो. आणि हे रत्न घेऊन लोक आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या समस्या सुटतील असं मानतात. ही त्याची साधी पूजा. त्याची दुसरी एक महागडी पूजा आहे, त्याला अवतार पूजा असं म्हटलं जातं. प्रामुख्यानं व्यवसायामध्ये यश प्राप्त करण्याकरता, आर्थिक लाभ मिळवण्याकरता या पूजेचा वापर केला गेला. त्याकरता मोठ्या प्रमाणावर त्या माणसांकडनं पैसे उकळले जायचे. एका माणसानं जी तक्रार दाखल केली त्यामध्ये 2,62,000 त्याला गंडवलं. या पद्धतीची त्याची तक्रार आहे. त्याची तिसरी पूजा मात्र फार वेगळी आहे. त्याला विशेष पूजा असं तो म्हणायचा. ही विशेष पूजा वर्षातनं एकदाच करता येते असं त्याचा दावा होता. वर्षातनं एकदाच होणारी विशेष पूजा काय होती? ईशान्येश्वर मंदिराच्या मागच्या भागामध्ये, तिथल्या जंगलामध्ये अंधाऱ्या रात्री ही पूजा केली जात असे. ज्या माणसाला ही पूजा करायची आहे त्याने किमान 3 कोटी ते 5 कोटी द्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष ही पूजा करत असताना आकाशामधनं साप अवतरतो. तो साप दर्शन देतो आणि त्यानंतर त्या माणसाला प्रचंड मोठा धनलाभ होतो. या पद्धतीचा त्याचा दावा असाय. ज्या माणसाने 3 कोटी रुपये देऊन ही पूजा केली त्याचंच वर्णन असल्यामुळं आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. प्रत्यक्षात घडलं काय? या माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली, पूजा करण्यात आली. पूजा करत असताना त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली, त्यावेळेस त्याला अंधुक प्रकाशामध्ये साप वळवळताना दिसला. आधी त्यांनी दावा केला होता की आकाशामधनं साप प्रत्यक्ष अवतरेल आणि तो नाग दर्शन देईल. त्या नागाने दर्शन दिलं. हा माणूस खुश झाला. आपले 3 कोटी सत्कारणे लागले असं त्याला वाटलं. आता आपल्याला पुढे आपल्या व्यवसायामध्ये प्रचंड भरभराट होईल असं त्याला वाटलं. आणि पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मधनं काय बाहेर आलं की हा जो साप असतो तो खेळण्यातला साप आहे. रिमोट कंट्रोलनी ऑपरेट होतो. अंधारामध्ये तो वळवळताना दिसतो आणि लोकांना वाटतं खरंच आकाशामधनं साप अवतरला आहे. असा साप अवतरण्याचा चमत्कार दाखवणं आणि त्यापासून आर्थिक प्राप्ती करणं हा कायद्याने जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. अनुसूचीमधलं 2 कलमानुसार जादूटोणा विरोधी कायद्यानुसार याही मुळे त्याच्यावर खटला दाखल होऊ शकतो.
त्यानंतर मित्रांनो हा तंत्रपूजा करतो. तंत्रपूजेमधले जे काही प्रकार आहे त्यातला एक प्रकार आहे शुद्धीकरण पूजा. शुद्धीकरण पूजा प्रामुख्यानं स्त्रियांकरता होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार किमान 100 स्त्रियांची तरी या पद्धतीनं त्यांनी पूजा केली असावी. 58 व्हिडिओज तर बाहेरच आलेले आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित त्यातले काही पाहिले असतील. हे प्रकरण 3 महिलांचे फक्त उदाहरण घेऊन मी पुढे जाणार आहे. एक मुलगी जिचं लग्न होत नव्हतं म्हणून तिचे नातेवाईक तिला या बाबाकडे घेऊन आले. याने तिला एक ताईत दिला, पेंडंट दिलं गळ्यात घालायला, सांगितलं की ते गळ्यातनं काढायचं नाही, तुझं लग्न ठरेल. दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीचं लग्न ठरलं. तिची बीएससीची परीक्षा होती. बीएससीच्या परीक्षेमध्ये तिला ते पेंडंट काढून ठेवावं लागलं आणि काही दिवसानंतर तिचं लग्न मोडलं. तिला असं वाटलं की आपण पेंडंट परीक्षेच्या वेळेस काढलेलं होतं म्हणून आपलं लग्न मोडलं, ताईत आपण काढून ठेवला होता म्हणून. त्यामुळे तिची आणखी बाबावरची श्रद्धा बळावली. ती या बाबाकडे पुन्हा गेली. त्यावेळेस तिचं लग्न व्हायचं होतं. मग बाबांनी सांगितलं की तुझे जे काही आहेत, कारणं सांगितली 50, त्याकरता तुला शुद्धीकरण पूजा केली पाहिजे म्हणजे तुझं लग्न होईल. भारतीय समाजामध्ये प्रथा अशी आहे की लग्नाच्या आधी मुलाचा आणि मुलीचा संबंध कुणासोबत येता कामा नये. लग्नानंतर तो केवळ पतीशी आला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे लग्न करण्यासाठी शुद्धीकरण पूजा त्यांनी सांगितली. शुद्धीकरण पूजा म्हणजे नेमकं काय? त्याचे व्हिडिओज तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असतील. हा त्याच्या ऑफिसमध्ये या स्त्रियांना बोलवायचा. या ऑफिसचं एकूण स्वरूप असं होतं की बाहेरून आतमध्ये काही दिसायचं नाही, आतलं मात्र बाहेरचं दिसायचं, आतून बाहेरचं दिसायचं. त्या ठिकाणी हा पूजा करायला सुरुवात करायचा. ती स्त्री बसलेली आहे किंवा उभी आहे. तिच्या डोक्यावर एक जलकुंभ आहे छोटासा, त्याच्यामध्ये पाणी आहे. त्यामुळे ती ताठ बसलेली आहे किंवा उभी आहे. दरम्यानच्या काळामध्ये हा तिच्या कानामध्ये मंत्र पुटपुटत काहीतरी मंत्र म्हणायचा. काहीतरी तिला खायला द्यायचा, प्रसाद, कधी पेढा द्यायचा, कधी काही द्यायचं. तिच्या मागच्या बाजूला उभं राहून लघवी करायचा एका भांड्यामध्ये आणि ते भांड्यामधलं जे काही आहे तीर्थ ते तिला प्यायला द्यायचं. ती स्त्री ते तीर्थ प्यायची. तिला त्याची चव कडवट लागायची, खारट लागायची, विचित्र लागायची. आता कोणीच आपलं मूत्र पिऊन पाहिलेलं नसतं. मोरारजी देसाईंसारखे काही वगळतात. त्यामुळे मूत्र कसं असतं, त्याची चव कशी असते हे माहीत नसायचं. बरं, गोमूत्र पिऊन पाहिलं असेल त्यांना थोडा तरी अंदाज येईल, पण मेजॉरिटी लोकांनी गोमूत्रही पिऊन पाहिलेलं नसतं. त्यामुळे त्या स्त्रियांना काही कळायचं नाही की नेमकं काय आहे, पण काहीतरी विचित्र लागतं, घाणेरडी चव लागते एवढं फक्त त्याच्या लक्षात यायचं. त्या प्यायच्या. त्यातल्या काही स्त्रियांनी असं वर्णन केलेलं आहे की त्यांना बेशुद्धी यायची, त्यानंतर भोवळ यायची आणि नंतर हा त्यांच्या शरीराचा भोग यायचा. यामध्ये हा जो पुढचा मुद्दा आहे, भोवळ यायची, बेशुद्ध व्हायचे, त्याचे काही पुरावे अजून पोलिसांनी पुढे आणलेले नाहीत. त्याबद्दल मी अजून काही बोलणार नाही, पण याची काही गरज नसते. हा माझा आजपर्यंतचा अभ्यास सांगतो. आणि या पद्धतीनं त्या मुलीचं शुद्धीकरण करण्यात आलं. मग ते शुद्धीकरण वारंवार रिपीट करण्यात आलं. दरम्यानच्या काळामध्ये या मुलीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तिला वाटलं की आपल्याला शुद्धीकरण प्रक्रियेतनं आता आपली सुटका होईल. बहुधा हा माणूस तिच्यामध्ये अडकला असावा, ती त्याला अधिक आवडली असावी. त्याने तिला सांगितलं की तू जर शुद्धीकरण प्रक्रियामध्ये थांबवली, ही पूजा थांबवली तर तुझा नवरा मरेल आणि मग आपला नवरा मरू नये म्हणून ही मुलगी सातत्यानं त्याच्याकडे जात राहिली, शुद्धीकरण करून घेत राहिली. 3 वर्षपर्यंत तिचं या पद्धतीनं शोषण चाललं, अशी तिची तक्रार आहे. दुसऱ्या एका महिलेची तक्रार आहे, ती 10 वर्षापासून हा तिचं शुद्धीकरण प्रक्रियेच्या नावाखाली शोषण करत होता. मधल्या काळामध्ये ती गर्भवती राहिली. त्यावेळेस त्यांनी गर्भपात करून घेतला त्याच्या डॉक्टरांच्या मदतीनं. तिसऱ्या एका स्त्रीचं रिपोर्टिंग आहे की ती 7 महिन्याची गरोदर असताना याने शुद्धीकरण पूजा केली. असंही पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेलं आहे की अनेक स्त्रियांना यांनी आश्वासन दिलं, ज्यांना मूल होत नाही त्यांना मूल करून देतो, या पद्धतीचं आश्वासन दिलं. आपल्या देशामध्ये लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला मूल झालंच पाहिजे असा आपला आग्रह असतो.
नाही तर तिला वागझोटी आणि काय 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 आपण म्हणतो. साधारणतः ऍव्हरेज 10% स्त्रियांना मूल होत नाही, त्यामध्ये 5% स्त्रियांची अडचण असते म्हणून मूल होत नाही आणि 5% पुरुषांची अडचण असते म्हणून त्यांना मूल होत नाही. एकूण 10% स्त्रियांना तरी मुलं होत नाही. मूल का होत नाही याची कारण मीमांसा न तपासता तो सगळा दोष स्त्रियांवर ढकलला जातो आणि मग स्त्रिया कोणत्याही गोष्टी करता प्रवृत्त होतात. तर हा बाबा या पद्धतीचं आश्वासन द्यायचं. जादूटोणा विरोधी कायद्यामधलं 11 ख कलम आहे की एखाद्या व्यक्तीला दैवी शक्तीमुळे मूल करून देतो असं आश्वासन देऊन तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे. याही कायद्याचं यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो या पद्धतीचे हे प्रकार हा करत होता. पोलिसांचं म्हणणं असं आहे की 100पेक्षा अधिक स्त्रिया यामध्ये या पद्धतीनं शुद्धीकरण करून घेतलेल्या असाव्यात. 58 व्हिडिओज आहे, मी तुम्हाला सांगितलं. हे प्रकरण बाहेर कसं आलं? याचा एक जाधव नावाचा सहकारी, त्याचं लग्न झालं आणि आपल्या बायकोला तो या बाबाकडे दर्शनाकरता घेऊन आला. त्यावेळेस त्याला अशी भीती वाटली की हा आतमध्ये काहीतरी गडबड करतो, माझ्या बायकोसोबत काय करतो हे आपल्याला कळावं म्हणून त्याने गुपचूप त्याच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही लावले. हा बायकोसोबत सुद्धा काही गडबड करण्याचा प्रयत्न करतो हे जर त्याला कळलं, पण त्याची बायको त्यातनं वाचली. पुढे यांनी तिला जाऊच दिलं नाही त्याच्याजवळ. पण त्या सीसीटीव्ही मध्ये त्याला घबाड सापडलं, अनेक स्त्रियांचे पुरावे सापडले. त्यातली एक श्रीमंत स्त्री होती जिच्याकडे भरपूर पैसे अशी याची समजूत होती आणि तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. तिने खरात बाबाकडे तक्रार केली. खरात बाबाला अभिमान होता की अनेक IPS अधिकारी, अनेक मोठमोठ्या पदांवरचे पोलीस अधिकारी माझे शिष्य आहेत, मुख्यमंत्री माझे शिष्य आहेत, म्हणून त्यांनी उलटी तक्रार, हा ब्लॅक मार्केटिंग करतो किंवा मला ब्लॅकमेल करतो या पद्धतीची तक्रार, खंडणी मागतो या पद्धतीची तक्रार पोलिसांकडे उतरली. पोलिसांना यांनी व्हिडिओ दाखवले या पोरांनी. पोलिसांच्या हाती घबाड आलं. पहिल्या टप्प्यामध्ये जे घडायचं ते घडलं. गुपचूप गोळीमिळी झाली, सगळी चिळीमिळी, सगळे गप्प राहिले. एका पत्रकारांनी त्याबद्दल लिहिलं. आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्याला धमकी दिली, गप्प राहण्याचा आदेश दिला. त्यानंतर हे प्रकरण व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बाहेर आलं, त्याला वाचा फुटले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाशिक पोलिसांना SIT स्थापन करून ऍक्शन घ्यायला लावली. अशा तो सगळा इतिहास आहे. आता हे सगळं आपण समजून घेतल्यानंतर प्रत्यक्षात हे कसं घडलं, काय घडलं, याच्या मागची कारणं काय हे जरा तपासून पाहूया. या माणसाचं म्हणणं काय याच्यापासून मी सुरुवात करू. अशोक खरात पोलिसांना स्टेटमेंट देताना असं म्हणतो आहे की मी कोणताही गुन्हा केला नाही, मी एकाही स्त्रीवर बलात्कार केला नाही, मी फक्त धार्मिक विधी केला आहे. मी जे केला आहे तो धार्मिक विधीचाच प्रकार आहे. मी एकाही स्त्रीवर बलात्कार केला नाही. ज्या काही शेकडो स्त्रियांसोबत मी संबंध प्रस्थापित केले असतील तो धार्मिक विधीचा उपचार आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे माझं पुढचं विवेचन तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, या केसमध्ये या बाबाने शेकडो स्त्रियांसोबत संबंध प्रस्थापित केले. दैवी पूजेच्या नावाखाली, तंत्रपूजेच्या नावाखाली, शुद्धीकरण पूजेच्या नावाखाली. काही स्त्रियांनी याला स्त्रियांना सांगितलं की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, गेल्या जन्मामध्ये तू राधा होतीस, गोपी होतीस, त्यामुळे या जन्मामध्येही या पद्धतीनं आपल्याला वागण्यामध्ये काही हरकत नाही. एवढंच नव्हे तर काही स्त्रियांना त्यांनी सांगितलं, ज्या दिसायला फार सुंदर आहे, की गेल्या जन्मामध्ये तुम्ही अप्सरा होता आणि अप्सरेचं कामच असतं अनेकांसोबत संबंध ठेवणं आणि त्यामुळे यामध्ये काही हरकत नाही. या जादूटोणा विरोधी कायद्यातल्या 11व्या अ कलमामध्ये, अनुसूचीमधल्या, एखादी व्यक्ती मी देवाचा अवतार आहे असं सांगते, कृष्ण भगवानाचा अवतार आहे, शंकर भगवानाचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करून जर दुसऱ्या
विरुद्ध लिंगीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध निर्माण करत असेल तर तो कायद्याने अपराध आहे. तिचं वय काय आहे, तिची संमती आहे की नाही, तिने संमती दिली होती की नाही, ती प्रेमात पडली होती की नाही, याचा काहीही संबंध नाही. एखादी व्यक्ती स्वतःमध्ये दैवी शक्ती संचारते, मी कोणाचा तरी अवतार आहे असं सांगून जर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. मिनिमम शिक्षा 6 महिन्यापासून तर 7 वर्षांपर्यंतची आहे. याही खटल्याखाली त्याच्या म्हणजे याही कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. याने त्या मुलीलाच नाही तर शेकडो लोकांना भीती घातलेली आहे, तुमचं नुकसान होईल. ते 8व्या कलमानुसार सुद्धा गुन्हा आहे, जादूटोणा विरोधी कायद्यानुसार. त्याही नुसार हा खटला दाखल होतो. आणि त्यानंतर मित्रांनो, स्वतः रुपाली चाकणकर यांनी पत्रकार दत्ता खेडकर यांना जी धमकी दिली त्यामुळे त्यांचा सहभाग दिसून येतो. या कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार प्रतिबंधित केलेल्या आहेत त्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणं इक्वली कायद्याने गुन्हा आहे. तेवढीच शिक्षा त्याकरता सांगितलेली आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणं हाही कायद्याने गुन्हा आहे. कलम नंबर 2 घ मध्ये प्रचार करणे याचीही व्याख्या करण्यात आलेली आहे. रुपाली चाकणकर यांनी या बाबाला अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष सहाय्य केलेलं आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावाच लागतो. हे कायद्याचं कंपल्शन आहे. केवळ रुपाली चाकणकर नव्हे, या सगळ्या व्यवहारांमधनं जे पैसे गोळा झाले, क्रेडिट सोसायट्यांमध्ये पैसे गोळा झाले, ईशान्येश्वर मंदिरामध्ये हा जो साप निर्माण करण्याचा चमत्कार करण्यात आला त्याचे ट्रस्टी, या क्रेडिट सोसायटीचे संबंधित ट्रस्टी, या सगळ्यांवर सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल होतात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार. एवढा हा कायदा व्यापक आहे, हेही मला तुमच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आता हे सगळं मी तुम्हाला आत्ताची परिस्थिती सांगितली. आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की अशोक खरात सारखा बाबा, म्हणून अनेकांनी ऑब्जेक्शन घेतलं. माझे मित्र जयदेव यांना सुद्धा म्हटलं अनेकांनी की ते बुवा त्याचे बाया हे जरा खटक. हो, तुम्हाला आपला समाज माहित नाही, आपला देश माहित नाही, तुम्ही हस्तीबंदी मनोऱ्यात राहता म्हणून तुम्हाला खटक. म्हणून माझं पुढचं विवेचन जरा शांतपणे समजून घ्या. अशोक खरात हा अपवाद नाही, हा नियम आहे. सगळ्यात पहिले हा मुद्दा लक्षात घ्या. मी अतिशय अधिकारवाणीनं बोलतोय, 44 वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आपल्यापैकी सगळ्यांना नीट कल्पना आहे की मी एकेकाळी अतिशय अंधश्रद्धा होतो. किर्लोस्कर प्रेसला नोकरीला जाण्याच्या आधीपर्यंत, म्हणजे जयदेव आणि माझी तिथे भेट होण्याच्या आधीपर्यंत मी अंधश्रद्धा होतो. एका बाजूला जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करत होतो. देशभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देत होतो. तरुण भारताचा प्रतिनिधी म्हणून अतिशय सुंदर कॉलम चालवत होतो. पण भूताखितांबद्दल, चमत्कारांबद्दल, बाबांबद्दलच्या अंधश्रद्धा कायम होत्या. मला स्वतःला सिद्धी प्राप्त करायच्या होत्या. आध्यात्मिक ज्या ज्या क्षमता असतात, ज्याला क्लिअरवायन्स म्हणतात, इंट्युशन म्हणतात, टेलिपॅथी म्हणतात, दिव्य शक्ती आणि दिव्य दृष्टी म्हणतात, ते सगळं मला प्राप्त करायचं होतं. त्यामुळे मी अनेक बाबांचा भक्त होतो. सगळ्यात पहिले माझ्या कसं लक्षात आलं, ही गोष्ट असेल 1972-73 सालची. मी यशवंत महाविद्यालयामध्ये आर्ट्स फॅकल्टीमध्ये शिकत होतो. आमच्या गावामध्ये एक अतिशय मोठे बाबा उतरले होते. त्यांचं नाव विद्यानंद स्वामी. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की लंडनमध्ये MD FRCS झालेला अतिशय मोठा डॉक्टर, ज्याची रोलिंग प्रॅक्टिस लंडनमध्ये चालायची, त्याला एक दृष्टांत झाला. आणि तो दृष्टांत झाल्यानंतर त्याला असं त्या दृष्टांतामध्ये कळलं की भारतामधला हिंदू धर्म रसातळाला जातो आहे आणि तो वाचवण्याकरता आपण आलो पाहिजे. आणि म्हणून याचं जे लंडनवरनं विमान उडालं ते डायरेक्ट नागपूरमध्ये नाही, इतरत्र नाही, वर्ध्यामध्ये येऊन अवतरलं, जेव्हा की वर्ध्यामध्ये विमानतळ नाही. माझे वडील विनोबांचे एकेकाळचे सचिव, त्यांचं जे सामयोग नावाचं साप्ताहिक होतं त्याचे संपादक, अतिशय विद्वानग्रस्त पण दुसऱ्या बाजूने प्रचंड अंधश्रद्धा.
सगळ्यात पहिले या बाबांनी माझ्या वडिलांना पकडलं. आमच्या कॉलेजचे अतिशय ग्रेट प्राध्यापक वि ग कावळे, माझे अत्यंत आवडते प्राध्यापक, ज्यांना ज्ञानेश्वरीमध्ये PhD मिळाली होती. श्रीभा वर्णेकर नागपूरच्या वर्ध्याच्या गव्हर्नमेंट B.Ed कॉलेजचे M.Ed कॉलेजचे प्राचार्य, हे सगळे या बाबाचे भक्त. या बाबाला माझ्या वडिलांनी एक निरोप द्यायला सांगितलं. माझे वडील थोडे हिटलरी मनोवृत्तीचे होते, त्यांची प्रत्येक आज्ञा ऐकावी लागत असे. मी गेलो. आमच्या वर्ध्यामधल्या भाऊ देशपांडेंच्या घरामध्ये आमचा मुक्काम होता. खाली 15-20 स्त्रिया नटून थटून बसलेल्या होत्या, कारण हे बाबा स्वतःला राजयोगी म्हणून घेत असत आणि यांचा आदेश असायचा की ज्या स्त्रिया त्यांच्या दर्शनाकरता येतात त्यांनी नटून थटूनच आलं पाहिजे, पुरुषांनी कसंही आलेलं चालतं. या स्त्रिया सगळ्या त्यांच्या समोर आजूबाजूला बसलेल्या. खाली मी तिथे गेलो, म्हटलं बाबा कुठे आहे, मला त्यांना निरोप द्यायचा आहे. त्या म्हणाल्या बाबा वर माडीवर आहे, म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या गच्चीवर आहे. मी जायला लागलो, त्यांनी मला पकडलं. वर जाऊ नकोस, सध्या बाबा विठुलाच्या म्हणजे नागाच्या अवतारामध्ये आहेत. या नागाच्या अवतारामध्ये ते आहेत आणि अमुक अमुक देवी, त्यांचं नाव मी घेत नाही स्त्रियांची बदनामी होऊ नये म्हणून, त्यांच्या अंगात देवी आली आहे. दोघांचा खेळ सुरू आहे. तू वर जाऊ नकोस, तू वर जर गेला तर तुला ते तेज सहन होणार नाही आणि तू आंधळा होशील. हे ऐकल्यानंतर मात्र मी खरं म्हणजे घाबरायला हवं होतं, पण माझ्या वडिलांची भीती इतकी जास्त होती की मी एवढा आंधळा झालो तरी चालेल, आणि मी धडधड जिन्याच्या पायऱ्या चढत वर गेलो. आणि 2 भेदरलेली माणसं नग्नावस्थेमध्ये पाहिली. त्या काळामध्ये आम्ही चुंबन सुद्धा पाहिलेलं नसायचं. सिनेमात सुद्धा फुलांचं चुंबन घ्यायची, माणसांचं चुंबन नाही घ्यायची, असा तो कालावधी होता. मला जबरदस्त शॉक बसला. मी भेदरलेल्या अवस्थेमध्ये बहुधा खाली आलो. खालच्या स्त्रिया म्हणायला लागल्या, बरं झालं तुला सांगितलं होतं जाऊ नकोस, ऐकलं नाही तू, बरं झालं तुझे अजून डोळे गेले नाही, पण पहा तुझा चेहरा पहा कसा झाला. आता काय सांगणार मी त्यांना. मी घरी आलो, खूप आकांडतांडव केलं, बोंबलायला सुरुवात केली. तिथल्या स्थानिक प्रतिनिधीनं तरुण भारतामध्ये बातमी लिहिली. पोलिसांनी ऍक्शन घेतली. पेपरमध्ये बातमी आली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली, असा तो कालावधी होता. लक्षात घ्या, पेपरमध्ये बातमी आली की पोलीस ऍक्शन घेत असे. त्याला पकडण्यात आलं. पकडल्यानंतर लक्षात आलं की तो MD/FRCS नसलेला बाबा नाही आहे, त्याचं नाव विद्यानंद नाही आहे. तो चंद्रशेखर जोशी नावाचा एक मुलगा आहे, नॉन मॅट्रिक आहे, घरून पळून आलेला आहे. नेव्हीमध्ये त्याने दाखल होण्याचा प्रयत्न केला, बॉन्ड तोडून पळाला, कारण त्याला तिथली शिस्त सहन झाली नाही. त्याला मग जेलमध्ये टाकलं. त्यावेळेस माझ्या डोक्याने घेतलं की बाबा असतात, काही बदमाश असतात, काही चांगले असतात, काही बायकांबाबत असे असतात. त्याच काळामध्ये 6 महिन्यानंतर मला आमच्या प्राचार्य कावळेंनी गुलाब बाबाच्या दर्शनाकरता बोलावलं. गुलाब बाबा म्हणजे काटेलवाले गुलाब बाबा. 3 प्रांतांमध्ये त्यांचं प्रचंड प्रस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, 4 प्रांत. शंकरराव चव्हाण त्यांचे परमभक्त. शंकरराव चव्हाण कोण विचारायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हे गुलाब बाबा हवेमध्ये हात फिरवतात, गुलाबाचं फुल निर्माण करतात, हवेमध्ये हात फिरवतात, कधी खडीसाखर निर्माण करतात. या गुलाब बाबांच्या गाडीचं डिझेल संपलं तर हे कधीही पेट्रोल पंपावर जात नाही. सांगतात अरे बादलीवर पाणी घेऊन ये, त्याच्यामध्ये बोट बुडवतात आणि पाण्याचं रूपांतर डिझेलमध्ये होतं आणि त्यांची गाडी ढुरुढुरू चालायला लागते. या पद्धतीचे चमत्कार आम्ही सारखे ऐकत होतो आणि त्यावर त्या काळामध्ये माझा विश्वास होता, श्रद्धा होती. पुढे जेव्हा मी चळवळ सुरू केली तेव्हा मी लोकांना सांगायचो, या गुलाब बाबाला पकडा, आपल्या गावामध्ये आधीच भली मोठी विहीर शोधून ठेवा, वाजत गाजत मिरवणीनं विहिरीजवळ न्या, त्याला म्हणा विहिरीतल्या पाण्यामध्ये बोट बुडव. तो जर बुडवायला तयार नसेल तर त्याला विहिरीमध्ये उलटा सोडा, जीवाच्या धाकानं तरी तो बोट बुडवेल आणि मग विहिरीच्या पाण्याचं रूपांतर डिझेलमध्ये होईल. गावाने ते मस्त डिझेल विकायचं, श्रीमंत व्हायचं, लोक हसायचे मस्त. असा हा बाबा. आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही पोरांना, पण पोरींना आतमध्ये प्रवेश होता. त्याच्या अंगामध्ये भगवान कृष्ण आले होते. सगळ्या स्त्रिया त्याला आंघोळ घालत होत्या. आमच्या आर्ट्स कॉलेजमधल्या मुली त्याला आंघोळ घालत होत्या आणि त्यातल्या सुंदर सुंदर मुलींच्या अंगावर आणि खास करून छातीवर तो पाणी उडवत होता.
आणि त्याच्या ज्या पद्धतीच्या रासलीला चाललेल्या होत्या त्यावरनं माझ्या डोक्यामध्ये तिडीक आली की हाही बाबा बदमाश दिसतो आहे. पण हा बाबा बदमाश आहे, शिवदास बदमाश आहे, गुलाब बाबा बदमाश आहे, पण बाकीचे बाबा खूप चांगले असतात हे मात्र कायम राहिलं. मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो. माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. गेल्या गेल्या मला मुकुंदरावांनी एक महत्वाचं काम सांगितलं होतं, ते म्हणजे किर्लोस्करचे 60 वर्षाचे अंक वाचायचे आणि ते अंक वाचून त्याचा एक विशेषांक तयार करायचा. त्यामध्ये मला केडगावकर महाराजांविषयी 2 लेख वाचायला मिळाले. एक दिवेकर शास्त्रींचा वाचायला मिळाला आणि दुसरा आचार्य अत्र्यांचा वाचायला मिळाला आणि तो अतिशय गंभीर होता, त्यांच्या नाटकासारखा विनोदी नव्हता. त्यामध्ये आचार्य अत्र्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे ते वर्णन मी तुमच्या समोर करू शकत नाही, फक्त तुम्हाला कल्पना येईल तेवढं मी सांगतो. हा जो महाराज होता केडगावकर महाराज, अत्यंत प्रसिद्ध महाराज, दिवसातनं 2दा सत्संग करायचा. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावला त्याचं मोठं स्थान होतं. सत्संग करताना त्याच्या दरबाराची बाहेरची दारं बंद असायची, आतमध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश असायचा. त्या स्त्रिया नग्न व्हायच्या, हा नग्न व्हायचा. त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे, त्या पद्धतीचं वर्णन मी इथे करू शकत नाही, स्त्रियांची संख्या आहे मोठी या ठिकाणी. त्या स्त्रिया छातीला तेल लावायच्या आणि ते तेल लावून मालिश करायची. मालिश करता करता ज्याला ती स्त्री आवडायची आणि मग त्याला वाटायचं तिच्यासोबत तो भोग घ्यायचा. हे सगळं वर्णन आचार्य अत्र्यांनी त्यांच्या भाषेमध्ये करून ठेवलं. आणि त्यांनी शेवटचा जो पॅरा लिहिला तो अत्यंत महत्वाचा मला वाटला. त्यात त्यांनी लिहिलं की हा बाबा अपवाद नाही, बाबा लोक असेच उपद्व्याप करत असतात. वृक्ष तेथे छाया, वृक्ष जसा छायेशिवाय असू शकत नाही तसा कोणताही बाबा बायकांच्या भानगडींशिवाय असू शकत नाही. वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया, हे त्यांनी अतिशय ठामपणे त्या ठिकाणी मांडून ठेवलं. आणि एक वेगळा संदेश मला त्या निमित्तानं मिळाला. पुढे मी 1982च्या डिसेंबरमध्ये या पद्धतीची चळवळ सुरू केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाने आणि शेकडो बाबा एक्सपोज करायला लागलो. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून अनेक वर्ष काम केलेलं असल्यामुळे मला अतिशय यशस्वीपणे हे सगळे एक्सपोजर्स करता यायचे. बरं, इमिजिएट माझ्या हातामध्ये कॉलम होतेच. लोकमतचा कॉलम मी 83 सालापासून लिहायला लागलो होतो. त्यामध्ये अंधश्रद्धा या विषयावर दर आठवड्याला एक आर्टिकल लिहित असे. अनेक बाबांना मी एक्सपोज करत असताना माझ्याकडे एक तक्रार आली शुकदास महाराजांची. माझ्याच तरुण भारतामधला मित्र प्राध्यापक नमा जोशी याने त्यांच्याबद्दल लिहिलं होतं की हा माणूस 4था वर्ग पास नाही, पण याला डॉक्टरी विषयाचं एवढं ज्ञान आहे की नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये MD-च्या विद्यार्थ्यांना मेडिसिन शिकवणारे डॉक्टर वेचलेकर नावाचे डॉक्टर सुद्धा याचा सल्ला घेतात. असं कसं पॉसिबल आहे? 4था वर्ग नापास माणसाला मेडिसिनचं आपोआप ज्ञान कसं मिळेल? म्हणून मी याच्या मागे लागलो, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला लागलो आणि माझ्या हाती घबाड लागलो. हा माणूस स्वतःला स्वामी विवेकानंदांचा अवतार म्हणवायचा. मी जेव्हा त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करता त्याच्या मागे लागलो त्यावेळेस माझ्या डोक्यात स्पष्ट होतं की याच्या बायकांच्या भानगडी नसाव्या. कारण याला जर बायकांच्या भानगडी करायच्या असत्या तर यांनी भगवान कृष्णाचा अवतार म्हटलं असतं, स्वतःला विवेकानंदाचा अवतार का म्हटलं असतं, असा प्रश्न मला पडला होता. पण जेव्हा मी शोध घ्यायला लागलो तेव्हा एक एक मुद्दा बाहेर यायला लागला. जे मुलगी आवडली की तिला तो सांगायचा की गेल्या जन्मामध्ये जरी मी विवेकानंदांचा अवतार असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार होतो. त्या काळामध्ये तू गोकुळामध्ये माझी राधा होतीस आणि त्यावेळेस आपण असा रोमांस करायचो, तसा रोमांस करायचो, असा करायला काय हरकत आहे? बरं, या पठ्याने सगळ्यांनाच राधा बनवलं, काहींना गोपी तरी बनवायला पाहिजे होते. 8-9 राधा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली, त्यातून हे सगळं प्रकरण बाहेर आलं. आणि मग मी लागोपाठ 3 आर्टिकल्स दैनिक लोकमतमध्ये लिहिले जे बुवाबाजी बळी स्त्रियांचा बुवा तेथे बाया या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळते. त्या आर्टिकल मधलं फक्त एक शीर्षक मी तुम्हाला सांगतो, रजनीशांच्या तंबूतील उंट शुकदास महाराज. आणि मग माझ्या डोक्यामध्ये क्लिअर झालं की हे सगळेच महाराज असे असतात, अपवाद नसतो. ब्रह्मचर्याचं सोंग करणारा माणूस सुद्धा याला अपवाद नसतो. गुलाब बाबाबद्दल एक मुलगा मला येऊन भेटला आणि म्हणायला लागला तुम्ही त्याला का नाही एक्सपोज करत? म्हणजे मला माहित आहे गुलाब बाबा काय उपद्व्याप करतो, स्त्रियांसोबत असा वागतो वगैरे.
तो म्हणाला माझ्या बहिणीला हा गुलाब बाबा आई बनवतो. म्हणजे तुझ्या बहिणीचं वय काय? 18 वर्षाचा हा पोरगा गजानन नावाचा. त्याच्या बहिणीचं वय 22 वर्षाचं. अरे म्हटलं 22 वर्षाच्या एखाद्या मुलीला जर एखादा बाबा आई म्हणत असेल 55 वर्षाचा तर बिघडलं काय? अहो तो आई बनवतो आणि ती 13-14 वर्षाची असल्यापासून तिला आई बनवतो. मी म्हटलं चुकीचं काय आहे? त्यावर तो खवळला. तुम्हाला कळत कसं नाही? आई जसं मूल आईचं दूध पितं त्या पद्धतीनं हा बाबा माझ्या बहिणीसोबत वागतो. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यानंतर मी या बाबाला एक्सपोज करायला सुरुवात केली. आता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा एकदा आम्ही एखादी माहिती काढायला लागलो की बराबर वेगवेगळ्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत येत असते. ती माहिती यायला लागली. ती माहिती जशी यायला लागली तसं मी जाहीररित्या बोलायला लागलो. याने एका याच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये 1 लाख लोक असतील. त्या कार्यक्रमामध्ये बोलला तो श्याम मानवचे हातपाय तोडा, जिव्हा छाटा वगैरे 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 असं बोलला. याला पर्याय काय म्हणून आम्ही 10 कार्यक्रमांचा एक दौरा त्याच्या परिसरामध्ये आखला आणि शेवटचं व्याख्यान होतं अंजनगाव सुरजी येथे. त्यावेळेस व्याख्यानाच्या वेळेचं फक्त थोडंसं वर्णन करून मी पुढे जातो. इतकं उद्ध्वस्त करून टाकलं होतं की आमचे सगळे पाहुणे पळून गेले होते. जो स्टेज होता तो उघडून टाकला होता. तहसीलदारांनी मला नोटीस दिले होते की आजचा कार्यक्रम घ्यायचा नाही, तुमची परवानगी रद्द करण्यात येते आहे. ऍडिशनल SP अमरावतीचे माझे मित्र होते. आम्ही दोघं लॉ कॉलेजमध्ये डिबेट पार्टनर होतो. ते मला सारखे फोन करत होते की आम्ही 400 पोलीस पाठवलं तरी आम्ही तुझं संरक्षण करू शकणार नाही, कारण आमच्या पोलिसांच्या सूचनेनुसार किमान 2000 लोकांनी शपथा घेतलेल्या आहेत की आज तुला मारून टाकायचं, तुझे हातपाय तोडायचे आणि किमान 30-40 हजाराचा मुआवजा जमा होणार आहे असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. आणि त्यामुळे तू आज व्याख्यान देऊ नकोस. ते मला खूप पटवायचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांना सांगत होतो की माझ्याजवळ एकच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. मी जर आज व्याख्यानाकरता उभा राहिलो नाही तर मला आत्महत्या करावी लागेल. आत्महत्या करण्यापेक्षा मी उभं राहून बोलेल, माझं जे होईल ते पाहिलं जाईल. मी होतो काय त्यावेळेस चळवळ सुरू केली, त्यावेळेस याच तयारीने मी चळवळ सुरू केली होती. तो मला समजावून सांगत होता, माझा मित्र सारखं म्हणत होता अरे तू पण डिबेटर आहे, मी पण डिबेटर आहे, पण ही वेळ नाही ती. त्यावर मी त्याला शेवटी एकच म्हटलं की तुझ्याजवळ लॉ अँड ऑर्डरचे सगळे अधिकार आहेत, तुला जे अधिकार आहेत ते तू वापर, मला आतमध्ये टाकायचं टाक, पण मी आज व्याख्यान देणारच. मी शेवटी त्याला एवढंच म्हटलं की गुंडांना तू सांभाळ, भक्तांना मी सांभाळ. आणि मित्रांनो त्या दिवशी आमचा लाऊडस्पीकरवाला माझ्याकडे आला. सर म्हणे आधीच माझा लाऊडस्पीकर तोडफोड झालेला आहे, कसा बसा वाचलेला भाग आहे, तेवढ्यावर मी कार्यक्रम करू शकतो, पण तुम्ही माझा लाऊडस्पीकर तोडला, या लोकांनी तो भरून द्याल काय? जवळ तो पैसा नाही, तर भिकारी आहे, गावोगाव हिंडतोय, कोणती नोकरी करत नाही, काही नाही, पण मी लोकांकडनं तुझे पैसे गोळा करून देईल, तू काळजी करू नकोस. आणि तेवढ्यावर तू करू मग काही हरकत नाही म्हणे, माझा लाऊडस्पीकर मी भरून देणार आहात ना, मग मी करतो. आम्हाला कोणालाच भान नव्हतं की आजचा कार्यक्रम आपण रेकॉर्ड केला पाहिजे. त्याच पोराने तो कार्यक्रम रेकॉर्ड केला. पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये संपूर्ण सभा मला जिंकता आली. सगळ्या भक्तांना माझ्या बाजूला ओढता आलं, कारण त्यांना जास्त माझ्यापेक्षा माहित होतं. फक्त ती माहिती मी योग्यरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आणि 3 तासाच्या व्याख्यानानंतर ती जी कॅसेट आहे ती त्या पोराने रेकॉर्ड केलेली, त्याच्या हजारो प्रती, लाखो प्रती विकल्या गेल्या. गावोगाव त्या वाजायला लागल्या, पाणठेल्या ठेल्यांवर त्या वाजायला लागल्या आणि गुलाब बाबा कायमचा संपला. गुलाब बाबांच्या अनेक भानगडी त्यामध्ये मी सांगितल्या होत्या. नागपूरमध्ये कृपाळू महाराजांना आम्ही आतमध्ये पाठवलं. कृपाळू महाराज काय प्रकरण आहे हे जरा इंटरनेटवर जाऊन तुम्ही शोधा. जगभर त्यांचे आश्रम आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जिवंत अवतार आहेत, होते, आता वागलेत. यांचं प्रवचन सुरू असताना यांचा शिष्य प्रवचन द्यायचा, हे भिरभिर नजरेनं पाहायचे. 13-14 वर्षाची एखादी पोरगी आवडली की तिच्याकडे बोट दाखवायचे. कृपाळू महाराज बोट दाखवायचे आणि हे जे आसाराम बापू आहे ते टॉर्च मारायचे. एवढाच काय तो फरक आहे. त्या मुलीला उचललं जायचं, तिला राधा म्हणून सजवलं जायचं. त्या 13-14 वर्षाच्या मुलीला पालखीमध्ये या बाबाकडे सोपवलं जायचं. हा बाबा तिच्यावर वाटेल तसा अत्याचार करायचा, तिची योनी फाटायची आणि त्याच्या आश्रमामधली डॉक्टर तिची योनी शिवण्यापासून सगळे उपद्व्याप करायचे.
2 मुलींच्या नागपूरच्या परिसरातल्या पोरींनी तक्रार करायला तयारी दर्शवली. या मुलींचं वय अल्पवय असल्यामुळं आम्हाला बाकी कोणत्याही पुराव्यांची गरज नव्हती, त्यांची संमती होती की नाही वगैरे गरज नव्हती, आणि त्याच्या आधारावर या बाबाला अटक झाली. त्याला नागपूरमध्ये जेलमध्ये टाकलं. त्यावेळेस कोल्हापूरच्या एक अतिशय सुप्रसिद्ध ॲडव्होकेट, मी मुद्दाम नाव घेत नाही त्यांचं, आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती आमच्या उमेश बाबू चौबेंना भेटायला आल्या, त्यांच्या कार्यालयात आल्या. त्यांनी त्यांना जाब विचारला की तुम्ही कृपाळू महाराजांसारख्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला जेलमध्ये का टाकलं. त्यावर त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्या बाई काय म्हणतात ते वाक्य लक्षात घ्या. त्या ॲडव्होकेट बाई म्हणतात, फिर क्या हो गया, वो स्त्रियों का उद्धार करते हैं, इसीलिए उन्होंने जन्म लिया. भगवान कृष्ण होने के बावजूद उन्होंने इस जमाने में जन्म लिया स्त्रियों का उद्धार करने के लिए. आणि मग त्या पुढे म्हणतात, मेरी शादी होने के 10 साल बाद मैं बाबा से मिलने गई थी, केवल 1 रात उनके साथ में मैंने गुजारी है. 10 साल में मुझे जो आनंद नहीं मिला वो एक बार भी मिला है. वो स्त्रियों का उद्धार करने के लिए आए हैं. हा आपला समाज आहे. याच्याही पलीकडे आणखी दुसरा अनुभव आहे का. उमेश बाबू चौबे रेल्वे बोर्डाचे सदस्य होते. नागपूरचं रेल्वे युनिट अतिशय मोठं आहे, त्याचे चीफ ऑफिसर त्याला ते भेटायला गेले, कारण तेही कृपाळू महाराजांचे भक्त आहे, त्यांना कळलं. ते त्यांना समजावून सांगत असताना त्यांची पत्नी, म्हणजे या ऑफिसरची पत्नी, ज्या स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्या आल्या आणि बाबूजींना भांडायला लागल्या, मेरे पति को क्या कह रहे हो आप, मैं खुद राह देख रही हूं कि मेरी बेटी अभी 9-10 साल की ही है, मेरी ये दोनों बेटियां जब 12-13 साल के ऊपर की हो जाएगी तब मैं खुद बाबा को उनको अर्पण करूंगा, उनके जीवन का भला हो जाएगा, उनको मोक्ष प्राप्त होगा.